सोलापूरच्या विकासाबरोबरच विविध उच्च पदांवर राहून राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावणारे सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत। त्यांच्या वाटचालीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करत आहेत वृत्त समन्वयक पद्माकर कावळे। सहा वेळा आमदार, 3 वेळा खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय ऊर्जा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर उज्ज्वल कामगिरी करणारे सुशीलकुमार शिंदे हे सध्या सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत। ते तब्बल 77 वर्षांचे आहेत। यावर त्यांच्याकडे पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही। खरं तर 77 वय गाठलेल्या वृद्ध व्यक्तीला चालताना हातात काठी घ्यावी लागते अथवा कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो। सर्व गात्र शिथिल झाल्यानं चालता तर येत नाही, शिवाय एकसारखा थकवा जाणवत असल्यानं दिवसभर एकाच जागेवर पडून राहावं लागतं। परंतु सुशीलकुमार शिंदे यांना यापैकी एकही वृद्धत्वाचं लक्षण लागू होत नाही। ते आजही राजबिंडे दिसतात। दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतात, मॉर्निंग वॉक करतात। 60 बुद्धी नाठी ही म्हण सुद्धा त्यांना बिलकुल लागू होत नाही। त्यांची बुद्धिमत्ता आजही इतकी तल्लख आहे की त्यांच्या वक्तृत्वाची कोणालाही भुरळ पडावी। अभी तो मैं जवान हूं असंच त्यांचं वर्णन करावं लागेल। थोड़ी थोड़ी सीना जोरी, थोड़ी थोड़ी माथा फोड़ी, थोड़ा एक्शन थोड़ा जैक्सन, बुढ़ा होगा तेरा बाप। सोच समझ के जरा सामने तू आ, सोच समझ के जरा तेवर दिखा, सोच समझ के जरा क्वेश्चन पूछ, दे दूंगा मुट्ठी से जवाब, अबे बुढ़ा होगा तेरा बाप। असो मंडळी, राजकारणातील दीर्घ अनुभव आणि कामगिरीच्या जोरावर सुशीलकुमार शिंदे हे यंदा विजयाचा हात मारणारच असा काँग्रेस जनांचा दृढ विश्वास आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी आजपर्यंत सोलापूरसाठी काय काय केलं? उजनीची पाईपलाईन, विमानतळ, 264 कोटींचे रस्ते, पॉवर ग्रीड, NTPC, औद्योगिक वसाहती, मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल अशा कामांची ती कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवली जाते असा आरोप विरोधक वारंवार करतात। पण 1952 ते 1957 पर्यंत आणि 1992 ते 2014 पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेकाप, काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांचे उमेदवार खासदार बनले। मग इतर पक्षाच्या खासदारांनी आपल्या कारकिर्दीत सोलापूरसाठी नेमकं काय केलं? सुशीलकुमार शिंदे यांनी जी कामं केली त्यामुळेच सोलापूरचा विकास झाला असं काँग्रेसजन म्हणतात। यंदाच्या निवडणुकीत डावे, उजवे आणि धर्मनिरपेक्ष अशी तिरंगी लढत मानली जाते। असं जरी असलं तरी शेवटी निवडणुकीचं गणित समाजावरच घातलं जातं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या दलित समाजाची 4.25 लाख आहे। यंदा दलित ऐक्य प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहिलं तरी चर्मकार, मोची, ढोर, मेहतर मादगी, कोमटी, लोधी, कोंची करवी हे छोटे छोटे समाज लोधी समाजाचा अपवाद वगळता काँग्रेसच्या बाजूने आहेत। रिपाई आठवले गट, रिपाई गवई गट आणि रिपाई कवाडे गट हे तीनही पक्ष काँग्रेसच्या पाठीशी आहेत। मराठा समाजाची लोकसंख्या 3.5 लाख आहे। मराठा समाजाचे बहुतांश नेते राष्ट्रवादीचे आहेत
आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असल्यानं त्याचा फायदा शिंदे यांना मिळणार। त्या खालोखाल लिंगायत समाज 3.25 लाखांवर आहे। या समाजातील बहुतांश नेते काँग्रेसमध्ये आहेत। लिंगायत समाजातील अनेकांचा धर्मगुरूंनी राजकारण करू नये अशा भूमिकेतून महास्वामींना विरोध आहे। त्याचा फायदाही काँग्रेसलाच मिळणार। मुस्लिम समाजाची लोकसंख्या 3 लाख असून हा समाज MIMची मतं वगळता सुशीलकुमार शिंदे यांनाच साथ देणार यात शंकाच नाही। तेलुगू समाज 2.25 लाखांच्या घरात असून 2014 मध्ये या समाजानं भाजपला मतदान केलं असलं तरी भाजपनं समाजासाठी काहीही केलं नसल्यानं तेलुगू समाज यंदा काँग्रेसच्या बाजूनं राहणार। धनगर समाज ही 2.25 लाख असून तो काँग्रेसलाच प्रतिसाद देणार असा दावा काँग्रेस जन करतायत। भटक्या विमुक्त जमातीचा समाज हा देखील काँग्रेसच्या बरोबर आहे असं काँग्रेस जन ठामपणे सांगतात। आणखी एक, सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे सुपुत्र असतानाही प्रत्येक वेळी त्यांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनला जावं लागतं असा एक आरोप विरोधक करतात। घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी। सुशीलकुमार शिंदे हे खरोखरच सोलापूरचे राष्ट्रीय सुपुत्र आहेत। म्हणून तर प्रत्येक वेळी त्यांच्या स्वागतासाठी आम्ही कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं रेल्वे स्टेशनवर उत्स्फूर्तपणे जातो। असं भाग्य दुसऱ्या कोणत्या नेत्याला एकदा तरी लाभलं का असा सवालही काँग्रेस जन करतात। सुशीलकुमार शिंदे यांनी आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी केलेली महत्त्वपूर्ण कामं, घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय लक्षात घेता त्यांचा विजय सहज शक्य आहे। त्यांचा उत्साह आणि कामाची धमक लक्षात घेता आणखी किमान 25 वर्षे सुशीलकुमार शिंदे आरामात राजकारण करू शकतात असंही काँग्रेस जन अभिमानानं सांगतात। यंदा मोदी लाट बिलकुल नसल्यानं राष्ट्रीय पातळीवर परिवर्तन घडणार, काँग्रेसची सत्ता येणार असा पक्का दावाही काँग्रेस जन करतायत। बघूया काय होतंय ते। 19 एप्रिल तारीख अगदी जवळ आली है, तब हो जाएगा फैसला।